पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब प्रभाग क्षेत्रात असलेला किवळेगाव या ठिकाणी असलेला मळवाळे नगर सर्वे क्रमांक 75/2 ब या ठिकाणच्या नागरिकांना याय जायसाठी रस्ता नाहीये। अनेक वर्षांपासून हा त्रास ही नागरिक झेलत आहे। याच संदर्भाला घेऊन फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंत्रपाळे यांच्या वतीने, त्याचप्रमाणे राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन यांच्या वतीने मुकाई चौक या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। आज आंदोलनाचा 5वा दिवस आहे, मात्र शासकीय अधिकाऱ्यांकडून किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून यांना कुठलेही ठोस जे आहे आश्वासनं देण्यात आलेली नाहीये। पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक व ज्येष्ठ सामाजिक नेते मारुती भापकर यांनी देखील या आंदोलनकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। पुढील 2 दिवसात म्हणजेच मंगळवार दिनांक 30 तारखेपर्यंत या आंदोलनकर्त्यांचे मागण्या यांना पूर्ण होतानाचे चित्र दिसून आला नाही तर महानगरपालिकेच्या विरोधात हे आंदोलनकर्ते तीव्र आंदोलन करत नदीपात्रात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातून धर्मपाल तंत्रपाळे आणि राजेंद्र तरस या दोघांच्या नेतृत्वाखाली या विभागातील जवळपास 23 कुटुंबीय या ठिकाणी 5 दिवसापासून आंदोलन करतायत। त्यांच्या न्याय मागण्यासाठी संघर्ष करतायत, लढतायत। काय मागण्या आहेत त्यांच्या? तर 92-93ला या ठिकाणच्या जमीन मालकाकडनं त्यांनी गुंठा 1.5 गुंठा जागा विकत घेतली। खरं तर हे सगळे लोक बाहेरच्या जिल्ह्यातनं, बाहेरच्या तालुक्यातनं, बाहेरच्या विभागातनं पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोट भरण्यासाठी आले आणि त्यांनी आपल्या कष्टाच्या पैशावरती, घामाच्या पैशावरती, रक्ताचं पाणी करून कमवलेल्या पैशावरती गुंठा 1.5 गुंठा जागा घेतली आणि त्या ठिकाणी आपल्या स्वप्नातलं घरकुल बांधलं। पैसे संपूर्ण दिले, त्यांचा खरेदी खत झालं, जागा त्यांच्या नावावर झाली। जागा मालकाने त्या ठिकाणी 10 फुटाचा रस्ता ठेवला, जो रेकॉर्डवर आहे। असं असताना अचानक जागा मालक त्या ठिकाणी त्यांचा रस्ता बंद करतो आणि त्यांना वेठीस धरण्याचा प्रकार करतो। मला वाटतं हे एकदम चुकीचं आहे, कायद्याच्या विरोधात आहे। मी या घटनेचा निषेध करतो। जो कोणी जागा मालक असेल त्याला माझी विनंती असेल की आपण हे चुकीचं काम करताय। हे 23 कुटुंब आहेत, यांनी त्यांचे पैसे पेड केलेले आहेत। ही जी जागा, रस्त्याची जागा रेकॉर्डला आहे, 10 फुटाचा रस्ता रेकॉर्डला आहे, ती जागा तत्काळ त्यांनी द्यावी। या ठिकाणी धर्मपाल तंत्रपाळे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि हे जे काही सहभागी असणारे उपोषणकर्ते आहेत त्यांनी काही तोडगे मान्य केलेले आहेत की आमची जेवढी जागा आम्ही विकत घेतलेली आहे कष्टाच्या पैशावर तेवढी आम्हाला राहिली पाहिजे। आमचा 10 फुटाचा रस्ता आम्हाला राहिला पाहिजे। आमच्याकडे जादाची जागा असेल तर ती आम्ही परत करू। मात्र ती जी काही रस्त्याची जागा आहे, संबंधित मालकाने महानगरपालिकेला ती स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावी, हँडवर्क करावी, महापालिकेने तो रस्ता तयार करावा आणि या नागरिकांच्या सेवेकरता तो त्यांच्याकडे वर्ग व्हावा। अशा प्रकारची त्यांची न्याय आणि योग्य मागणी आहे। आमचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे, 100% पाठिंबा आहे। न्याय आणि योग्य मागण्या ह्या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या आहेत, त्यामुळे आम्ही संपूर्ण पाठिंबा व्यक्त करतो। आणि जर या ठिकाणी बुधवारपर्यंत तोडगा नाही निघाला तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या सगळ्या आंदोलनकर्त्यांचा आहे। प्रसंगी जलसमाधीचं आंदोलन करण्याची देखील या आंदोलनकर्त्याची तयारी आहे आणि म्हणून तसा जर प्रकार झाला, हे आंदोलन वाढलं तर निश्चित पिंपरी चिंचवड शहरातल्या आमच्यासारख्या सर्व सामाजिक संस्था, संघटना या आंदोलनाचा धागा बनून आम्ही पाठिंबा व्यक्त करूच। पण आम्ही खांद्याला खांदा लावून यांच्याबरोबर या नागरिकांसाठी लढायला तयार आहोत, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आम्ही मांडतो। महाराष्ट्र शासन, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने यामध्ये यशस्वी मध्यस्थी करून सन्माननीय तोडगा काढावा आणि या आंदोलनाची यशस्वी समाप्ती करावी, अशा प्रकारची शासनाला आमची विनंती आहे। तर काय म्हणणार, आज 5वा दिवस आहे आंदोलनाचा, कशा प्रकारे आपल्याला नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून कशा प्रकारे आपल्याला काही सहकार्य मिळालेलं आहे, काही आश्वासन मिळालेले आहे किंवा हा आंदोलन अजून तीव्र होणार आहे, असं काय आपले हे आहे? गेल्या 23 तारखेपासून या ठिकाणी आम्ही माळवाडे नगर किवळेच्या 23 कुटुंबांना जाण्याचा रस्ता मिळण्यासाठी आंदोलन करत आहोत। बऱ्यापैकी 23 तारखेपासून तर आजपर्यंत महानगरपालिका, पोलीस अधिकारी आणि जमीन मालक आणि आम्ही आंदोलन करते यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। त्याच्यावर अंतिम निर्णय या आज किंवा उद्यापर्यंत निघण्याची दाट शक्यता आहे। जर निर्णय निघाला नाही तर 23 तारखेचं ठरलेलं जे आंदोलन आहे दुपारी 4च्या नंतरचं पवना नदीमध्ये 350 कुटुंब आणि मी आंदोलन करते
याच्यासहित आम्ही जलसमाधी घेणार आहोत असं या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करतो. महानगर प्रशासन हे जे आंदोलन आहे याच्याकडे कशा प्रकारे पाहतो आणि किती लवकर यांना रस्ता जे आहे ते बनवून देण्यात येतो हेच पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. राज्य लोकतंत्रासाठी इम्रान शेख, पिंपरी चिंचवड.